बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनल्याचा आरोप करत धर्मवीर युथ फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे। शहराध्यक्ष ओम टप यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा व मलकापूर येथे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 1 जुलै 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। निवेदनात जिल्ह्यात अवैध वाहतूक, गोत्या, गांजा तस्करी तसेच इतर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले दामिनी पथक बंद करण्यात आल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। याशिवाय सन 2025 मधील 40 लाख रुपयांच्या ऑनलाईन सायबर फसवणूक प्रकरणाचा तपास, तरुण व अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमागील संशयित मानवी तस्करीचा मुद्दा तसेच एप्रिल 2026 मध्ये रसलपूर येथे घडलेल्या महिला शिरच्छेद हत्याकांडातील आरोपीचा अद्याप शोध लागलेला नसल्याने पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। या सर्व प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी होईपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली। यावेळी ऋषिकेश तेजेकर, विशाल वानखडे, निखिल पाटील, रोहन सगळे, देवा बावस्कर, मयूर लड्डा, प्रताप राजपूत, रोहित कोडी, अमित इंगळे, ऋषभ राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, राहुल बगाडे, पवन होनाळे, निखिल बगाडे, शुभम पाटील, देवा रायपुरे, हर्षल पाटील, सुदर्शन सदावर्ते, नीरज फिरके, दीपक बावस्कर, निखिल गव्हाळे, वैभव कोल्हे, तुषार पानट, महेश भगत, सौरभ शिरोडकर, प्रसाद टप यांच्यासह धर्मवीर युथ फाउंडेशनचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। कैलास काळे, अजिंक्य भारत प्रतिनिधी, मलकापूर। ही आहे की जिल्ह्यामध्ये चालणारी अवैध दारू, मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध धंदे, गौ तस्करी, घरफोड्या करणारे जेवढेही चुकीच्या गोष्टी जिल्ह्यामध्ये होत असेल त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे। आणि ज्याही पोलीस प्रशासन या गोष्टी जर मागे घालत असेल तर आम्हाला आमच्या एसपीचं निलंबन या ठिकाणी पाहिजे। या प्रशासनामध्ये जे कोणी निगडीत असतील त्या सर्वांचं आम्हाला निलंबन पाहिजे।